नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. शिंदेदादा आमचा डिसेंबरचा हप्ता, लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर हात जोडले, काय म्हणाले शिंदे साहेब? चला तर पाहूया. विधानसभा निवडणुकी ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर निकालाला 12 दिवस उलटून गेल्यावर गुरुवारी नव्या सरकारच्या 3 प्रमुख मंत्र्यांनी शपथ घेतली. भारतीय जनता पार्टी पदाची शपथ घेतली तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवारांनी उपमुख्यपदाची शपथ घेतली. आझाद मैदानावर पार पडलेल्या या शपथविधीच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाबरोबर भाजपसहित राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांची आवर्जून हजेरी लावली. नक्की काय घडलं? झालं असं की शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलेल्या काही महिलांनी समर्थकांनी त्यांना भेट घेतली. यावेळी शिंदेबरोबर दादा भुसे आणि इतरही काही पदाधिकारी एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा या महिलांचा एकाच वेळी म्हणणं सांगून लागलं. त्याच वेळी एका महिलेने एकनाथ शिंदे दादा असा उल्लेख करत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारला. शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिलेने विचारला. तसे लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केलेल्या योजनेत प्रति महिना 1500 रुपये महिलांना दिले जातात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करणार असं आश्वासन महायुतीचे प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावरून एकनाथ शिंदेंना 1500 रुपये देणार की 2100 रुपये देणार, असा सवाल लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात उत्तर दिले. चला तर पाहूया. शिंदे साहेब म्हणाले, शिंदेदादाचा प्रश्न तोच आहे. आमचा डिसेंबर हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिलांनी विचारला. हे ऐकताच एकनाथ शिंदेंनी हसत त्यांच्यासमोर हात जोडले. पुढे बोलताना महिलांना 1500 की 2100 रुपये येणार असा सवाल विचारला. तसेच आपण छत्रपती संभाजीनगरवरून आल्याचंही महिलांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. तरीही महिला प्रश्न विचारू लागल्या. एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीबरोबर सगळं काही मिळणार असं उत्तर दिलं. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.